हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे MMRDA 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेजचा आज टॉपिक 20 युनियन बजेट अँड इकॉनॉमिक सर्वेचे काही MCQs कव्हर करूया. ठीक आहे. आणि ही सिरीज जी आहे ती आता एक्झाम आलेली आहे. एक्झाम पर्यंत आपण हिला कंटिन्यू करणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. काही इम्पॉर्टंट MCQs आपण इथे आता समोर कव्हर करूया. ठीक आहे. तसंच बघा, जनरल अवेअरनेसची इम्पॉर्टंट MCQs PDF सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 2500 प्लस MCQs कव्हर केलेले आहेत. इम्पॉर्टंट PDF आहे एक्झामसाठी. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे युनियन बजेट अँड इकॉनॉमिक सर्वेचे काही MCQs. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द युनियन बजेट इज प्रेझेंटेड इन अ पार्लिमेंट बाय. संसदेत अर्थसंकल्प कोण सादर करतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, फायनान्स मिनिस्टर, RBI गव्हर्नर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, फायनान्स मिनिस्टर. फायनान्स मिनिस्टर प्रेझेंट द बजेट इन लोकसभा. नेक्स्ट, सेकंड, द युनियन बजेट ऑफ इंडिया इज प्रेझेंटेड अंडर विच आर्टिकल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प संविधानातील कोणत्या कलमानुसार सादर केला जातो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट आर्टिकल 110, आर्टिकल 112, आर्टिकल 265 अँड आर्टिकल 280. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, आर्टिकल 112. इट डील्स विथ द अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, दॅट इज युनियन बजेट. नेक्स्ट, थर्ड, द इकॉनॉमिक सर्वे इज प्रिपेअर्ड बाय. आर्थिक सर्वेक्षण कोण तयार करते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट RBI, नीति आयोग, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, सेबी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. इट्स प्रिपेअर्ड बाय द डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स. नेक्स्ट, फोर्थ, द इकॉनॉमिक सर्वे इज युजली प्रेझेंटेड. आर्थिक सर्वेक्षण सहसा कधी सादर केले जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट आफ्टर द बजेट, बिफोर द बजेट, along with budget and once in 5 years. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, बिफोर द बजेट, बिकॉज इट इज प्रेझेंटेड बिफोर द बजेट ॲज अ बॅकग्राऊंड डॉक्युमेंट. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ युनियन बजेट. खालीलपैकी कोणता घटक अर्थसंकल्पाचा भाग नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रेव्हेन्यू बजेट, कॅपिटल बजेट, मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल डेफिसिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी इज हँडल्ड बाय RBI. नेक्स्ट, सिक्स, फिस्कल डेफिसिट रेफर्स टू. वित्तीय तूट म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट टोटल एक्सपेन्स मायनस एक्सपेंडिचर, सेकंड टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल रिसिप्ट, थर्ड ओनली कॅपिटल एक्सपेंडिचर अँड फोर्थ ओनली रेव्हेन्यू डेफिसिट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, total expenditure minus total receipt excluding borrowing, because it indicate borrowing requirement of the government. नेक्स्ट, सेवन, रेव्हेन्यू डेफिसिट ऑकर्स व्हेन. महसुली तूट कधी होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटल रिसिप्ट एक्सेड कॅपिटल एक्सपेंडिचर, सेकंड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर एक्सेड रेव्हेन्यू रिसिप्ट, थर्ड टोटल रिसिप्ट एक्सेप्ट एक्सपेंडिचर अँड फोर्थ नो बोरोइंग इज नीडेड. तर करेक्ट आन्सर आहे का? करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड, रेव्हेन्यू रिसिप्ट exceed revenue, revenue expenditure exceed revenue receipt, because it show imbalance in a day to day finance. Next, 8, which tax is the largest source of revenue for union government. केंद्र सरकारसाठी सर्वात मोठा महसूल स्रोत कोणता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट GST, कस्टम ड्युटी, इन्कम टॅक्स, एक्सरसाइज ड्युटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स कॉन्ट्रीब्यूट मेजर शेअर. नेक्स्ट, तसंच बघा, सर्वेअरसाठी PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स प्लस MCQs दिलेले आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट PDF आहे, ज्याच्या थ्रू तुम्हाला सगळेच तुमचे प्रोफेशनल नॉलेजचे जे कन्सेप्ट आहेत ते कव्हर होतील. ओके. नेक्स्ट, 9, द टर्म डिसइन्व्हेस्टमेंट रेफर्स टू. निवेश मुक्ती मीन्स डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीजिंग गव्हर्नमेंट ओनरशिप, second selling government stake in PSU, third increasing taxes and fourth reducing expenditure. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, selling government stake in PSU. government sell its shares in PSU. Next, 10th, which deficit indicate total borrowing requirement of the government. ठीक आहे, सरकारच्या एकूण कर्जाची गरज कोणती तूट दर्शवते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रेव्हेन्यू डेफिसिट, सेकंड फिस्कल डेफिसिट, थर्ड प्रायमरी डेफिसिट अँड बजेटरी डेफिसिट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फिस्कल डेफिसिट, बिकॉज इट रिफ्लेक्ट टोटल बोरोइंग रिक्वायरमेंट. नेक्स्ट, 11,
प्रायमरी डेफिसिट इज कॅल्क्युलेटेड ॲज प्राथमिक तूट कशी मोजली जाते तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिजिकल डेफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट, सेकंड रेव्हेन्यू डेफिसिट प्लस कॅपिटल रिसिप्ट, थर्ड टोटल रिसिप्ट मायनस एक्सपेंडिचर अँड फोर्थ फिजिकल डेफिसिट प्लस इंटरेस्ट पेमेंट. ओके, तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट फिजिकल डेफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट. ओके, because it exclude interest payment. Okay, next 12th, which of the following is a following in capital receipt. Okay, खालीलपैकी कोणता भांडवली प्राप्ती आहे तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्कम टॅक्स, जीएसटी, बोरोविंग्स, फीज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बोरोविंग बिकॉज इट क्रिएट लायबिलिटी फॉर गव्हर्नमेंट. नेक्स्ट 13, द बजेट इज पास बाय विच हाऊस ऑफ पार्लमेंट. अर्थसंकल्प कोणत्या सभागृहास मंजूर होतो तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट राज्यसभा ओनली, लोकसभा ओनली, बोथ हाऊसेस इक्वली अँड प्रेसिडेंट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लोकसभा ओनली बिकॉज मनी बिल आर पास ओनली बाय लोकसभा. नेक्स्ट 14, द वोट ऑन अकाउंट अलाउज द गव्हर्नमेंट टू. वोट ऑन अकाउंट कशासाठी वापरले जाते तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रेझेंट फुल बजेट, सेकंड विथड्रॉ मनी फॉर शॉर्ट टर्म एक्सपेंडिचर, थर्ड इनक्रीज टॅक्सेस अँड फोर्थ रिड्यूस फिजिकल डेफिसिट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड विथड्रॉ मनी फॉर शॉर्ट टर्म एक्सपेंडिचर बिकॉज टेम्पररी विथड्रॉल बिफोर फुल बजेट अप्रुव्हल. Next 15, which document gives an overall review of economy in the past year. मागील वर्षातील अर्थव्यवस्थेचा आढावा कोणता दस्तावेज देतो तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट युनियन बजेट, फायनान्स बिल, इकॉनॉमिक सर्वे, FRBM रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इकॉनॉमिक सर्वे. इट प्रोव्हाइड अनालिसिस ऑफ इकॉनॉमिक परफॉर्मन्स. नेक्स्ट तसंच बघा इलेक्ट्रिकलची PDF अवेलेबल आहे, ज्यांना पण PDF हवी असतील ठीक आहे. डेप्युटी अकाउंटंट, सिव्हिल, डेप्युटी प्लॅनर सगळ्याच PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.